तर आजचा हा व्हिडिओ असंच रँडम बनणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं वेगळं काही बघायला नाही भेटणार, पण मी घरून आल्यापासून जे माझा पैसा जिथे तिथं घातला आहे, जी शॉपिंग केली, ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढच्या बघायला भेटणार. तशा जास्त गोष्टी नाही, त्याच्या 3च गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे आपण हा ब्लॉग काय जास्त मोठा नाही होणार आहे. त्याच्यामुळे 3 थिंग्स ज्या मी आत्ता घरून आल्यापासून घेतल्यात, इग्नोर द बॅकग्राऊंड प्लीज, तर त्याच तुम्हाला ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. तर मग चालू करूया फर्स्ट गोष्टीपासून. मॅन्डेटरी फूड. मी तशी आता खूप थकल्यासारखं असं चेहरा पूर्ण हे झाला, कारण नेमकंच कॉलेजून आले आणि मग लगेच हा व्हिडिओ करते. डोकं पण फार दुखतंय, काय माहिती. कॉलेज विसरलं की पूर्ण ड्रेन आउट होतं. चला चालू करू, दाखवते मी तुम्हाला एक एक. आता पहिल्यांदा उलटं चालू करू रिव्हर्समध्ये. जेव्हा मी काल डीमार्टला गेलते तर मी हे विंटर स्किन केअरसाठी मॉइश्चरायझर आणले, हे वालं व्हॅसलिनचं, जे खूप जास्त मोठं आहे, 650 ml जे की मला 750चं आहे. सॉरी मी कट नाही उभंच टाकते. 650 ml जे की मला भेटलं आहे आता 750 आहे. पण अगेन बाय वन गेट वनमध्ये डीमार्टमध्ये स्वस्त भेटलं. गरज होती का नाही, पण स्टील मी घेतलं, कारण माझ्याकडे ऑलरेडी एक होतं, पण मला दुसरं पण पाहिजे, कारण मला असं वाटलं की ते संपायच्या आधीच संपत आलं. त्याच्यामुळं हे एक परचेस केलं. गेलं इथे 400 रुपये, 370चं पडलं ना ऑलमोस्ट. मग बाहेर डीमार्टला मॅन्डेटरी पॉपकॉर्न ते तर घ्यायलाच पाहिजे, मग ते ऑब्वियसली ते घेतले. सेकंड परचेस. सेकंड आहे हा लिप बाम बाय मीचा, जो की मी घेतला आहे मॉलमध्ये गेल्यावरती वेस्ट साईडवरून. तिथे लिप बाम असं पण मला गरज होती, त्याच्यामुळे घेतला. त्याच्यामुळे हा युजलेस परचेस नाही आहे. तर हा ठीक आहे, पण याच्यामध्ये लिप बाम नाही आहे ॲक्च्युली. तो मी यूज करते कारण आता कॉलेजला मी सोबत घेऊन जाते. येस. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काहीच. तर हा आहे तो लिप बाम. येस, मला याचा कलर खूप जास्त आवडला आहे आणि हा खरंच हायड्रेटिंग आहे खूप जास्त. हा एक म्हणता येईल विंटर माझं, म्हणजे एक तर बॉडी लोशन घेतलं, लिप बाम घेतला, आणि अशा काही कलरमध्ये हा पूर्ण लाईट पिंक कलरचा. आणि मी तुम्हाला लावून दाखवते. हा पूर्ण ज्युसी आहे, म्हणजे लाईट पिंक कलरमध्ये, आणि हा हायड्रेटिंग आहे. प्लस याच्यामध्ये SPF 50 पण आहे, त्याच्यामुळं हा मला बेस्ट वाटला. हा मला भेटला आहे 99 रुपीजला, त्याच्यामुळं ग्रेट, म्हणून हे वर्थ इट होतं, त्याच्यामुळं घेऊन टाकलं. हा प्लॅनवाला प्रोडक्ट आहे, हा युजलेस नाही म्हणता येणार, हा प्लॅनवाला आहे. तर ठीक आहे, हा एक चांगलं आपण घेतलेलं आहे, त्याच्यामुळं याच्यावरती माझे पैसे वेस्ट नाही गेले, त्याच्यामुळं हे गुड. थोडं इंटरप्शन झालं. तर नंतरची जी परचेस आहे लेटेस्टवाली, तर ती तुम्हाला दाखवते. एक कुठं गेलं, एक मिनिट. A few moments later. येस, तर ही वाली माझी फेवरेट आहे, पण तेवढीच मी असं वाटतं मला मी उगाच घेतली आहे, पण आय विल शो यू. आवडली मला, पण नंतर रिग्रेट पण होऊ लागला की मी ठरवलं होतं, मी जेव्हा तिथं शॉपिंगला जाईल तिथं कोकणे चौकामध्ये, तर मी काहीच नाही घेणार. पण असं होऊच शकत नाही की माझ्याच्यानी असं मी रोखून ठेवू शकत स्वतःला. त्याच्यामुळं ॲज युजल असं पैसे झाडायला लागले. त्याप्रमाणे अतिशय माझ्याकडे ऑलरेडी खाली 2 बॅग भरल्या, मी तुम्हाला दाखवते एक मिनिट. ही पूर्ण एक मोठीवाली बॅग आहे, याच्यात माझे कपडे आहेत फक्त. याच्यामध्ये कुर्तीज आणि सगळं टी शर्ट टॉप जे काही येते, आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द तरी हाफ कुर्तीजच आहेत. आणि अजून खाली 2 बॅग्स आहेत, ही वाली आणि ती तुम्हाला दिसत असेल तिकडे पर्पलवाली. तर ह्या दोन्ही बॅग्समध्ये की त्या दोन्ही बॅग्समध्ये पण माझेच कपडे. भले मला इथे कपडे ठेवायला जागा पुरत नाही, कारण ही हॉस्टेलची रूम आहे माझी. मागची पूर्ण तुम्हाला दिसत असेल, खालच्या वर इकडं मेन डोअर आहे. ते नंतर तुम्हाला रूम टूर देईन त्याचं, पण रूम टूर एकच तर रूम आहे. आणि जागा बिलकुल नाही आहे, कारण रूम छोटी आहे, बॅग माझ्याकडे 3 आहेत, तर ऑलरेडी ओव्हरलोड झाल्यात. पण स्टील मला त्याच्यात कपडे भरायचे आहेत. मला अजून माहीत नाही कसलं ऑब्सेशन, आणि असं वाटतं की मला एक्स्ट्रा जागा भेटणार आहे कुठेतरी कपडे ठेवायला. नाही, पण तरी पण मला कपडे घ्यायचे आहेत, आणि ते एकदम युजलेस सारखं मी कपडे घेत असते, ते मला मान्य आहे.
पण मला खूप जास्त आवडली म्हणून मी ती घेतली. म्हणजे ते काय नाही करू शकत आपण त्याला. स्टील. तर ही आहे मला सगळ्यात जास्त रिग्रेट देणारी माझी शॉपिंग. पण रिग्रेट फक्त पैशाचा, पण नंतर मी असं घालून बघितलं तर मला खूप जास्त आवडली. त्याच्यामुळे नंतर थोडासा माझा कमी झाला रिग्रेट. हे बघा काहीच, म्हणजे मला हा कुर्ता घ्यायचा नव्हता. मी खूप विचार केला, खूप लिटरली मी 15 मिनिट त्या दुकानात इथे होते. सगळ्यांनी एक एक घेतला, साक्षीनी सगळी. मला असं वाटलं मी घेऊ की नको, पण मी फायनली घेतला. मला हा कुर्ता मेन म्हणजे कशामुळे आवडला की कारण माझ्याकडे खूप सारे नॉर्मल शॉर्ट कुर्तीज आहेत, पण ह्याचा पॅटर्न पूर्ण वेगळा आहे. याला पूर्ण असे इकडून असे धागे टाईप आहे. म्हणजे हे तुम्ही बॅक साईडला मानला टाय करायचे आणि याचे स्लीव्ज एक तर फुल आहेत, त्याच्यामुळे थंडीला घालू शकतो दोन्ही पण. आणि मेन म्हणजे याचा कपडा खूप छान आहे. आणि हा मला भेटला आहे 250ला. आणि याचं प्रिंट पण नंतर मला पहिले हे नव्हतं आवडलं प्रिंट याचा एवढा, पण नंतर मी अजून थोडं बघितलं तर मला नंतर हाच आवडला, तर मी फायनली हाच घेतला. आणि याच्या हे बघा स्लीव्ज पूर्ण फुल आहेत एकतर लेंथला, म्हणजे कंप्लीट इथपर्यंत येतात त्या स्लीव्ज मला त्या. आणि हा मस्त वाटेल एकदम जर ऑक्सिडाईज इयरिंग्सवरती स्टाईल केला आपण तर छान आहे. मला आवडला तर खूप पण. आणि हां, याची प्राईस मला हा भेटला आहे 250ला. तर मग वाटलं की ठीक आहे, असं पण थोडंसं कमी खायला आता पैसे याच्यात घातलेत म्हणल्यावरती. तर गाईज हेच होतं माझी घरून आल्यापासून जी मी आत्तापर्यंत शॉपिंग केली. तसे काही व्लॉग्स मी शूट केलेले. डीमार्टला गेलो तेव्हा पण थोडासा व्लॉग काढलेला, शूट केलेला. आणि हां, तर बस मला हेच दाखवायचं होतं की घरून आल्यापासून ऑलमोस्ट तर माझे 800 रुपये सहज गेले. म्हणजे अशाच जिथं गेलं तिथं मी काही ना काही घेतलं लिटरली. म्हणजे फर्स्ट डेला जेव्हा मी मॉलला गेले तेव्हा हा लिप बाम घेतला. आणि जेव्हा सेकंड डेला डीमार्टला गेले तेव्हा हे मॉइश्चरायझर घेतलं. मॉइश्चरायझर ठीक आहे, मम्मी पण बोलले की ठीक आहे, जर बाय वन गेट वन होतं म्हणून मी घेऊन टाकलं. मला असं पण गरज होती. आणि हा खरंच मॉइश्चरायझिंग आहे. मी यूज केलं, 1 दिवस झालंच यूज करते. आणि हा कुर्ता, कपडे मम्मीला नाही सांगितलं हा कुर्ता घेतला आहे म्हणून. हा थोडा मला असं वाटतं की यूजलेस आहे, पण मी हा जर घातला आणि चांगला दिसला आणि जर चांगले फोटो आले तर हा वर्थ इट आहे. गर्ल्स लॉजिक. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आणि येस गाईज, हा ब्लॉग असा काय पर्टिक्युलर विंटर कलेक्शन किंवा असं तशा टाईपमध्ये काही नाही. मी आत्तापर्यंतच्या घरून आल्यापासून ज्या परचेस केल्या गोष्टी त्याच्यासाठी होता. मला तेच दाखवायचं होतं की ठीक आहे, पण मी आत्तापासून मी ठरवलं आहे की मी जर नेक्स्ट टाईम कधी शॉपिंगला गेले तर मी कपडे तर घेणार नाही बिलकुल. तुम्हाला नंतर कपडे नवीन घेतले मी कधीच दिसणार नाही. गरज तशी कशाची नाही आहे तशी बघायला गेलं तर. पण मग बघू, नंतर जर आवडलंच काही तर मग विचार करायला घ्यायचा. पण आता सध्या तर मी खर्च नाही करणार आहे, कारण मला सेविंग्स करायच्यात ह्या मंथमध्ये झाला पाहिजे बऱ्यापैकी. तर मला हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवायचा होता की जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं की आत्तापर्यंत मी काय घेतलं. आणि मेन म्हणजे ते कोकणी चौकाच्या ब्लॉगच्या वेळेस जेव्हा मी हा कुर्ता आणलेला तेव्हा मी तुम्हाला म्हणलं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. दुसरी एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी आता नाही दाखवू शकत, कारण माझ्या रूममध्ये आता नाही येते खालच्या रूममध्ये. आणि खालच्या रूममध्ये जाऊन वरती यायला खूप जास्त वेळ लागतो. वेळ तसं लागत नाही, पण मला स्टील पाऱ्यान त्याचं खूप जास्त कंटाळा आला. त्याच्यामुळे मी आता खाली जाऊन नाही आणू शकत, कारण नाही आणू शकत. अरे कहना क्या चाहते हो? आणि हां, एक म्हणजे मी आत्ता जेव्हा कॉलेजहून आले तेव्हा मी कलूची स्टोरी बघितली. तो जो ब्ल्यू कप मी मला लास्ट ब्लॉग्समध्ये दाखवलेला की मी कलूसाठी ब्ल्यू कप आणलेला, तो ब्रेन फ्यूल नावाचा. तिने आज तो फायनली वापरायला काढला आहे. पूर्ण 2 वीक नंतर तिला कप दिला नाही, तिने आज वापरला आहे. तर तेच तिला म्हटलं होतं त्याचा ब्लॉग कर. जर तिने केला असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. ह्या ब्लॉगमध्ये क्लिप्स टाकेल किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेल. तर मग ठीक आहे, असाच हा रँडम व्हिडिओ झाला आहे आजचा. जर तुम्हाला हा किती मिनटं चालता मला माहीत नाही. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बस तुम्हाला अजून जे आवडतं ते सगळं करा, ट्राय नक्की करा. बाय गाईज.